तर नजर शेवटपर्यंत ठेवली, तर तुम्ही क्रिकेटमध्ये काय करू शकता, ते या चेंडूवरती तुम्हाला पाहायला भेटते. एम-एस स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्हाला टीव्हीच्या माध्यमातून देखील पाहायला भेटेल, यात काही शंका नसेल. बॅटची एज लागली आणि त्यानंतर चेंडू जात होता थर्ड मॅनकडे. यष्टीरक्षकाचा हात लागला, चेंडूची गती कमी झाली, चेंडू थोडासा हवेत राहिला आणि त्यानंतर मात्र शॉट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षकाच्या सेफ हँड्समध्ये लँड केला जातोय. राज तिर्लोटकरने पहिल्या चेंडूवरती कुणाल त्याला माघारी परतवलंय. जस्ट न्यू बॅटर मिस्टर दुर्वेश. दुर्वेश हा देखील खेळाडू खूप अनुकूल आहे. या परिस्थितीमध्ये अनेक साऱ्या स्पर्धा खेळल्यात. लेदर क्रिकेटपासून सुरुवात केली होती. बोर्डिंग मैदानावरती अनेक साऱ्या स्पर्धा खेळल्यात. अंडर 14, अंडर 16, अंडर 19 आपल्या सिंधुदुर्गला रिप्रेझेंट देखील केलंय. तो तुम्हाला खेळाडू या दरम्यान स्ट्रायकिंग एंडला पाहायला भेटेल. मालवणमध्ये अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये छोटा पॅकेट बडा धमाका या नावाने ओळखलं जातं. अनेक साऱ्या स्पर्धा खेळतो आणि आज मात्र आपल्या देवगड नगरीमध्ये आलाय. चांगली मॅच या दोन टीममध्ये पाहायला भेटेल, यात काही शंका नसेल. 7 चेंडूचा काही इकडे समाप्त झालाय. 7 चेंडूच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पाहायला भेटली तर 1 गड्याच्या मोबदल्यात 8 धावा धावफलकावरती. राज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पहिला चेंडू सुंदर चेंडू फेकला होता. लेग कडचा चेंडू होता. हलक्या हाताने चेंडूला कट केला. तर त्याचमुळे कुणालची खेळी इकडे संपुष्टात आली आहे. दुर्गेश स्ट्रायकिंग एंडला. राचा पुढचा चेंडू राऊंड द विकेटचा मारा. पहिला चेंडू रिवर्सचा अटेम्प्ट. चेंडू हवेत. काय झालंय, दुसऱ्या चेंडूवरती देखील गोल्डन डकचा शिक्का ठरला जातोय. या मॅचचा निश्चितच प्राइज विकेट होता की काय? दिवसची काय गरज होती का पहिल्या चेंडूवरती? आता मात्र कुठेतरी संकटात अडकलाय की काय तारकर्लीचा संघ? दिवसी अटेम होती. पॅडच्या अप्पर हँडला चेंडू लागला. हवेत होता आणि थर्ड मॅनच्या हातामध्ये सेफ हँड्समध्ये चेंडू जातोय. राजचे कौतुक करावं लागेल. पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट घेतल्यात. हॅट्रिकची नामी मात्र संधी या मॅचमध्ये त्याला पाहायला भेटेल. चेंडूमध्ये तुम्हाला गती ठेवणं तेवढं गरजेचं नाहीये. चेंडूचा अचूक टप्पा, अचूक लाईन, लेंथ जर तुम्ही चेंडूची फेकी केली तर काय आपण क्रिकेटमध्ये करू शकतो, आपल्या काय गोलंदाजी करू शकतो, त्या 2 चेंडूवरती मात्र राज तिर्लोटकरने करून दाखवलंय. सुरेख गोलंदाजी. कारण पिंटू देखील तुम्हाला गोलंदाजी करताना पाहायला भेटेल. पिंटूची देखील हीच खासियत आहे. चेंडूची गती नसते, परंतु तो टप्पा आणि जर टप्पा तुमचा परफेक्ट असला तर तुम्ही गोलंदाजीमधून अनेक साऱ्या विविध प्रकारचे चेंडू फेकू शकता आणि तीच इकडे गोलंदाजी मात्र राज तिर्लोटकरने करून दाखवली आहे. सुंदर गोलंदाजी. रोहित. रोहित नामक बॅटर तुम्हाला पाहायला भेटतोय. हॅट्रिकची संधी असेल. हॅट्रिक चेंडू. यावेळी मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. येस, एसटे उद्ध्वस्त केल्या जातात. स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक राज तिर्लोटकरच्या माध्यमातून इकडे मैदानामध्ये पाहायला भेटते. हा चेंडू काय फेकला होता? चेंडू फेकला होता बरोबर ऑफ बाहेर, हलकाचा आतमध्ये आला. इंड कटर चेंडू म्हटलं जातं आणि तोच मात्र एसट्यांचा वेध घेणारा चेंडू. रोहित देखील मैदानाच्या बाहेर येताना तुम्हाला पाहायला भेटतोय. गोल्डन डकचा शिकार ठरला जातोय. सुरेख गोलंदाजी आणि ही गरज होती. त्यानं पहिल्या ओव्हरमध्ये पूर्णपणे स्कोर दाबून ठेवला होता. स्कोर थोडासा रोखून ठेवला होता. केतन तिर्लोटकरने आणि त्याचं उदाहरण